जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 7 महिने उलटले. अजून माझा शिवराज्याभिषेकचा सेकंड एपिसोड आला नाही. भरपूर करण्यात यामागे, पण आता कारण नको, व्हिडिओ सुरू करू. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. फिरा मस्त आणि राहा स्वस्त. तर तुम्ही बघितलं असेल मागच्या भागात मी गावी पोचलो आणि घरी पोचल्यानंतर मी फ्रेश झालो, जेवून थोडा आराम केला. दुपारी 4:30 वाजता जाग आली तेव्हा काका आणि माझी भावंड शेतात बैल घेऊन जात होते नांगरणीसाठी. मी लगेच उठलो, फ्रेश झालो आणि नांगर उचलून शेताकडे निघालो. साले का खोपड़ी तोड़. कैसे कैसे लोग रहते हैं यार. तर मित्रांनो, मी आल्यानंतर मग थोडंफार झोपलो, जरा रेस्ट केला, जेवण वगैरे. आणि आता ॲक्च्युली 4:30 वाजलेत. सो आता मी भातामध्ये आलो. ॲक्च्युली नांगर धरतात इकडे. माझे जो मागे जो फोर्ट आहे तो बघता तुम्ही, कोकण दिवा. आणि ह्याच्या मागे जस्ट रायगड किल्ला आहे. हा रायगड किल्ल्यासमोर इकडे भात नांगरत आहेत ते बैल तिकडे. आणि हा समोर आहे तो कोकण दिवा आहे. आणि चारी बाजूला डोंगर आहेत. आणि हा आपला कॅमेरामॅन. मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही याला बघितलं असेल. ठीक आहे. सो आता बघूया, थोड्या वेळात निघतो अजून. आता जवळच आहे, इथून काहीतरी 15-20 मिनिटाचा रस्ता असेल जाण्याचा. तर कधीपर्यंत पोहोचतोय तुम्हाला अपडेट देत राहतो मी. ठीक आहे, चल. तर मित्रांनो, समोर माझा रायगड किल्ला आहे. मी तुम्हाला बोलवलं ना की आमच्या गावाकडून महादरवाजा वगैरे आणि थोड्याफार पाय दिसत ते दाखवलं तुम्हाला. जेवढं झूम होतं तेवढं झूम करतो. बघा, हा महादरवाजा इकडे आणि वरती टकमकटक. इथं करवंदाचं घर आहे. अशी काय असतात फळं, छोटी छोटी. सगळ्यात आता 6 वाजता आलेत. मी निघतो आता. पुन्हा रेडी झालं, बॅग वगैरे पुन्हा रेडी झाले पूर्ण. आता चला, आता भेटू डायरेक्ट गाडीवरती. चल सुजल, बाय बाय. चला येतो, बाय बाय, भेटू नंतर. चल जानू. एडवेंचर भाई. तर मित्रांनो, तुम्ही बघताय मागे रायगड किल्ला आहे. सो आता हा रस्ता जो जातो तो डायरेक्ट निजामपूर गावातून डायरेक्ट रायगडला जातो. सो आता इथून आम्ही चाललो आहोत. तो हा जो कॅमेरामॅन आहे हा वैभव चव्हाण आहे. आणि हा माझा भाऊ रोहन कडू. आणि हा प्रसाद विसे. ठीक आहे. सो आता निघू. आता बघूया आता किती वेळ लागतो पोचायला. भेटू डायरेक्ट गडावरती मग. बॉटल. थँक्यू भाई. काय मिठाई दोघांना म्हणजे ग्लुकॉन डी
भरपूर काय सोय दिली तिकडे. 6:30 हे तुम्हाला जे दिसतात ना बॉटल घेऊन चाललेत त्या, ते ऍक्च्युली बॉटल विकायला चाललेत. ते ग्रुपसाठी बॉटल दिलेत पूर्ण. काय वाटत पाहिजे तुला? त्यांच्या घरच्यांना समजायला हवं, जे त्यांची मुलं असतील ना त्यांना हे समजायला हवं. गाड्यात होतं क्रॉस करून 5 मिनिटं झाले, घंटा निघाला. अशा तऱ्हेने आमचा मेकअप सगळा डल झालेला आहे. तो तुम्हाला आणखीन उद्या स्पष्ट दिसेल. सकाळी या चेहऱ्यामागचं रिझन तुम्हाला उद्या दिसेल. आता काहीच समजणार नाही. तुम्ही उत्स्फूर्त राहा की उद्या तुम्हाला काय दिसेल. ते बघा, ते लाईटी चालू झालेल्या आहेत त्या तुम्हाला यात दाखव कुठे. अरे असं दाखव, असं कुठे दाखवतो यार. हे ज्या लाईट दिसत आहेत ना त्या तुम्हाला दिसणार नाहीत. तेव्हा आमचा रोशन तुम्हाला झूम करून दाखवेल, तेव्हा तुम्ही बघून घ्या. दिसलं तर ठीक, नाही दिसलं तर लाईक करून पुढे जा. आता इकडे समोर आला हा महादरवाजा. समोर दिसतोय का तुम्हाला? 2 मिनिटं. किती वेळ लागला अजून? दाखव स्वतःला. 10 मिनिटं तरी लागतील आपल्याला. या ठिकाणी बसलो जरा 2 मिनिटं. आता निघू लगेच. पॅन्टीच्या आतमध्ये सेफ्टी घालतो ना, तीही ओढली झालेली आहे. तुम्ही बघू शकता. बस झालं, भरपूर झालं. महादरवाजा समोर आला. आता पब्लिक पुन्हा आले वरती चढून. बॅग ह्याच्याकडे दिले. वैभव भाई दिसते की नाही काय माहिती आता. जेवणाचं कसं वरती माहित नाही. चला अजून थोडंसं काय झालं फक्त, एकदम थोडंसं. आम्ही संध्याकाळी 7:30 वाजता गडावरती पोहोचलो. गडावरती जेवणाची सोय तर होतीच, पण त्याचबरोबर जेवणाऱ्यांची पण भरपूर मोठी रांग होती. तर आम्ही विचार केला दोघं मिळून वेगवेगळ्या रांगेत उभे राहू आणि ज्याचा नंबर लवकर येईल तो नियंत्रण कक्षाजवळ येऊन थांबेल. आता जेवण आलं इकडे, डाळ भात आहे. हे बिचारे ना खूप थकले होते. यांचं जेवण बघा. आणि या साहेबांच्या बॅगेमध्ये जशी काही तिजोरी आहे त्यांनी ती अजून बॅग खांद्यावरून खाली अजिबात काढलेली नाही. आणि हे प्रसाद सर बघा आमचे. प्रसाद सर तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. जरा जोरात बोला, तुमचा आवाज आमच्या माईक मध्ये घुसला. एक नंबर वाटतंय. तिकडे जेवढं होईल तेवढं कमीच खा, कारण तुम्हाला प्रॉब्लेम आहे आम्हाला माहिती आहे. त्यांना जरा पोट साफाई त्यांची होत नाही बरोबर. हे आमच्यापासून हरवले होते, तर प्रसादच्या मोबाईलवरून मला त्यांनी मेसेज केला की आम्ही नियंत्रण कक्षाजवळ आहोत.
त्या कक्षाचा वापर करत हे नियंत्रण कक्ष इकडे आहे, हे समोर. आम्ही तिकडे आलो तेव्हा आम्हाला परत आम्ही रिटर्न त्यांना कॉल बॅक केला, तेव्हा हे आम्हाला भेटलेत आणि मग हे 2 घास सुखाचे खात आहेत. हा बघा, हा आमचा देव माणूस. आणि हा आमचा रायगड बघा, याच्यावरती आता धुक्यांची चादर ओढलेली आहे. हे बघा, हे धुक्यांची चादर आहे, मी तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट जरा थंड घ्या तुम्ही. सध्या हे आमचे मेंबर्स बघा जेवत आहेत ते, यांना बघून घ्या. आणि हा आमचा भाऊ, यांनी तर खूप कष्ट केलेत, कारण हा आमच्यासाठी लाईनमध्ये उभा होता. हां, जरा बोला सर, तुमचं मनोगत व्यक्त करा. कसं वाटतंय तुम्हाला या गर्दीबद्दल, सांगू शकाल का तुम्ही? काय सांगू, सकाळपासून हे बघा, सोडत नव्हते. हे बघा गर्दीचे परिणाम. हे बघा, मेन दरवाजा जो अजिबात यायला रस्ता नाही आहे. आम्ही आलो मधून, तुम्ही पाहू शकता ते बघा, तिकडे 4 लाख लोक आले जातात सध्या बघायला.